संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याला आज विरोधकांच्या गदारोळात झाली सुरुवात। कामकाज दिवसभरासाठी झालं तहकूब। सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्यासंदर्भातले विधेयक लोकसभेमध्ये चर्चेविना झालं मंजूर। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयकाला राज्यसभेची मिळाली मान्यता। मेटा, एक्स, स्नॅपचॅट आणि गुगलच्या प्रतिनिधींना माहिती तंत्रज्ञान आणि संवाद विषयक संसदीय स्थायी समितीसमोर आज हजर राहण्याचे निर्देश। उझबेकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बख्तियार ओर्लिवोविच यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट। प्राचीन, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध केले अधोरेखित। आरोग्य सेवा आणि औषध निर्माण यासारख्या क्षेत्रामधील सहकार्य आणि गुंतवणूक वाढवून पुढील 3 वर्षांमध्ये भारत उझबेकिस्तान व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट, पियुष गोयल। कायद्यानुसार विद्यार्थ्यांविरुद्धचे एफआयआर बंद करण्याचे किंवा मागे घेण्याचे अधिकार राज्यांना, नीट पेपर फुटी आंदोलन सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट। महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक शोषणाचा आरोप असलेले ब्रिजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची दिल्लीतल्या न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। भारताच्या यूपीआयनं यावर्षी जुलै महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मासिक व्यवहार संख्या नोंदवत केला विक्रम। 29,88,000 कोटी रुपये मूल्याचे 23,66 कोटी व्यवहार। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ग्लासगो इथं समारोप। 39 पदकांसह भारत 4थ्या स्थानी। 2030 साठीच्या स्पर्धेच्या यजमानपदाची सूत्र भारताकडे। आणि नवी दिल्लीत झालेल्या 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेमध्ये अंकुर भट्टाचार्यला पुरुष एकेरीचं तर यशस्विनी घोरपडेला महिला एकेरीचं अजिंक्यपद। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं